महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्र सकारात्मक विचाराने आणि योग्य उद्दिष्ट समोर ठेवून जर एकत्रित आली, संघटित झाली तर एक महान कार्य उभं राहू शकतं. आणि अशाच विचाराने रहमतपूर या छोटेखानी शहरामध्ये जन्माला आला एक अभिनव कृतिशील उपक्रम 2 तास समाजासाठी. सौ चित्रलेखाताई माने कदम यांच्या या विचारातूनच रहमतपुरातील अनेक महिला एकत्र आल्या. त्या सर्वांनी मिळून एक संघटन केलं आणि या महिलांनीच या उपक्रमाच्या माध्यमातून रहमतपूर शहरासाठी 8 वेगवेगळी सामाजिक कार्य हाती घेतली. आपल्या सोयीसाठी तयार झालेली प्लॅस्टिकची पिशवी आज पर्यावरणाच्या ऱ्हासाचं कारण ठरतीये. हे पुढील पिढीच्या भविष्यासाठी फारच घातक ठरू शकतं. यावर उपाय म्हणून 2 तास समाजासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांनी प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी जनजागृती केली. दुकानं, बाजार, अगदी घरोघरी जाऊन प्लॅस्टिक पिशव्या जप्त केल्या आणि पर्याय म्हणून स्वतःजवळील पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचं वाटप केलं. याबरोबरच गणेशोत्सवाच्या पावन पर्वात गावामध्ये जमा होणारं निर्माल्य प्लॅस्टिक पिशवीतून नदी नाल्यात टाकलं जातं, जे पाणी प्रदूषणास कारणीभूत ठरतं. ते टाळण्यासाठी महिला मंडळानं घराघरात आणि मंडळांमध्ये जाऊन निर्माल्य गोळा करून सेंद्रिय खताची निर्मिती केली. मंदिर हे श्रद्धेचं, भक्तीचं आणि देवाशी जोडणारं पवित्र स्थान आहे आणि असं हे पवित्र स्थान स्वच्छ असणं हे निश्चितच गरजेचं आहे. या विचारातूनच महिलांनी एकत्र येऊन रहमतपूर शहरातील मंदिरं नियमित स्वच्छ ठेवण्याचा उपक्रम हाती घेतला, ज्यामुळे मंदिरातील आणि मंदिरासभोवतालचा परिसर स्वच्छ, सुंदर राखला जातोय. वृक्ष फक्त सावली देत नाहीत, तर ते समस्त मानवजातीला जगण्यासाठी ऑक्सिजनचा पुरवठा करतात. आपण निसर्गातून बरंच काही घेत आलोत, निसर्गाला मात्र आपण काही एक देत नाही. निसर्गाची परतफेड करायला हवी. या विचारातून 2 तास समाजासाठी या माध्यमातून महिलांनी वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेतला, ज्याच्या अंतर्गत महिलांनी झाडांच्या बियांचे हजारो सीडबॉल्स तयार केले आणि हे सीडबॉल्स पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर मोकळ्या जागेत, माळरानावर, रस्त्याच्या कडेला टाकण्यात आले. वृक्षारोपणाचं महत्त्व विद्यार्थ्यांना समजावं, त्यांच्यामध्ये वृक्षारोपणाची संकल्पना रुजावी, यासाठी शालेय विद्यार्थ्यांना प्रबोधन करून वृक्ष देण्यात आले. रहमतपूर हे तसं पाहिलं तर आसपासच्या 30 ते 40 गावांसाठीची मुख्य बाजारपेठ, तसंच रहमतपूर शहरात असणारी शैक्षणिक सुविधा. यामुळं रहमतपूर बस स्थानकावर बसमध्ये चढउतार करताना प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. यातून भांडण, तंटा, रेचारेची, चोऱ्यामाऱ्या यांचे प्रकार होत असतात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी 2 तास समाजासाठी उपक्रमाच्या महिला एकत्र आल्या आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रवाशांना, विद्यार्थ्यांना रांगेत उभं करून बसमध्ये चढण्यास प्रवृत्त केलं, ज्यामुळे आता प्रवासी समाधानानं बसमधून ये-जा करताना दिसतायत. वृद्धापकाळ म्हणजे जीवनाचा शेवटचा टप्पा नव्हे, तर तो अनुभवाचा खजिना आहे. त्यांना उतार वयात फक्त आधाराची गरज असते. तसंच त्यांना दैनंदिन जीवनात मदत करणं हे देखील फार मोलाचं कार्य आहे. रहमतपूर शहरात बरीचशी निराधार वृद्ध जोडपी आहेत. तसंच काही एकाकी महिला आणि पुरुषही आहेत.
अशांना मदत करून त्यांचं जीवन सोपं करण्याचा निर्णय महिलांनी घेतला आणि निराधार व्यक्तींना, जोडप्यांना रेशनिंगचं साहित्य पुरवणं, किराणा सामान आणून देणं, वीज बिल भरणं अशी कामं 2 तास समाजासाठी या माध्यमातून करण्यात येऊ लागली. रहिमतपूर शहरात अनेक वस्त्या आहेत. या वस्त्यांमधील बराचसा प्रौढ वर्ग हा अशिक्षित आहे. शिवाय ते रोजंदारीसाठी दररोज घराबाहेर जात असतात. अशा कुटुंबातील लहान मुलं मात्र संस्कारापासून वंचित राहतात. या मुलांना लहानपणापासूनच संस्कार मिळावेत, त्यांच्यात ते रुजावेत म्हणून 2 तास समाजासाठी या उपक्रमामार्फत महिलांनी बाल संस्कार वर्ग सुरू केले. स्मशानभूमी जीवनातला शेवटचा विधी इथंच केला जात असल्यामुळं खरं तर स्मशानभूमीचं पावित्र्य जपायला हवं. या विचारातूनच महिलांनी स्मशानभूमी स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचं ठरवलं. यामध्ये महिलांनी स्मशानभूमीतील माती, चिखल, गवत, कचरा काढून स्वच्छता केली. महिलांनी स्मशानभूमी स्वच्छता हा उपक्रम राबवणं म्हणजे कौतुकास्पदच आहे. लाडकी बहीण योजनेची उतराई म्हणून सुरू केलेला हा उपक्रम मोदीजींच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्वांसमोर सादर करताना एक वेगळाच आनंद होतो आहे. सर्व कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी ताकदीने राबवावा असाच हा पायलट प्रोजेक्ट. माझ्या समाजासाठी, माझ्या राज्यासाठी आणि माझ्या देशासाठी 2 तास समाजासाठी हा फक्त उपक्रम नाही, तर ही एक कृतिशील क्रांती आहे. प्रत्येक माणसानं, प्रत्येक कार्यकर्त्यानं आणि प्रत्येक नेत्यानं समाजासाठी झपाटून करावी अशी एक प्रेरणादायी चळवळ आहे. रहिमतपूर पासून सुरू झालेला हा पायलट प्रोजेक्ट उद्या महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात निश्चितच झळकणार आहे. फक्त 2 तास समाजासाठी, प्रेरणेसाठी, बदलासाठी. आज रहिमतपूर, उद्या संपूर्ण महाराष्ट्र. चला या ऐतिहासिक प्रवासाचे साक्षीदार बनूया.